4 महिने बंगलोरमध्ये राहिल्यानंतर ना आम्ही इथून का आणि कुठे शिफ्ट होतोय हे आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर ना सकाळी आमची लवकर फ्लाईट होती, त्यामुळे खूप लवकर उठले, सगळं आवरलं आणि किचनमध्ये काहीही सामान नसल्यामुळे आज ब्रेकफास्ट वगैरे सगळं बाहेर करायचा होता. फटाफट बॅग पॅक केला आणि सकाळी सकाळी माझ्या विंडोमधला हा व्ह्यू मी रोज बघायचे. सिरियसली 4 महिन्यात खूप जास्त अटॅचमेंट या फ्लॅट सोबत झाली होती, कारण खूपच मस्त फ्लॅट होता. या फ्लॅटला बघण्यासाठी आम्ही अख्खे 3 दिवस घालवले होते, जे की तुम्ही बघितलंय. त्यानंतर बॅग्स पॅक करून घेतला आणि नेमकं शिफ्टिंगच्या गडबडीतच रिद्वीला सर्दी आणि खोकला झालाय, त्यामुळे तिची खूपच जास्त काळजी घ्यायला लागत होती. त्यानंतर सगळं घर व्यवस्थित चेक करून घेतलं की काही कुठं राहिलं तर नाही ना, कारण मागच्या वेळेला सिरियसली एक साधा नट जरी इकडे तिकडे पडला ना तर त्यासाठी 400-500 रुपये मोजायला लागतात, तर ते या वेळेला होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे सगळं व्यवस्थित मी चेक करून घेतलं. आता बँगलोरमध्ये फ्लॅट शोधताना ब्रोकरची तर काही गरज पडली नाही, त्यामुळे ब्रोकरेज तर वाचलं, पण जेव्हा फ्लॅट सोडतो ना तेव्हा त्या महिन्याचं पूर्ण रेंट प्लस 1 महिन्याचं रेंट एक्स्ट्रा द्यावं लागतं. आणि आम्ही ज्या कोणत्या फ्लॅटमध्ये रेंटने राहतो ना ते अगदी आपलं समजून राहतो की कुठे काही तोडफोड होणार नाही, काही नुकसान होणार नाही. इव्हन भिंतीचा साधा कलर सुद्धा या फ्लॅटमध्ये गेलेला नाहीये. सगळं काही आवरून सकाळी 7 वाजता आम्ही घराबाहेर पडलो, घराला लॉक लावलं आणि सकाळी आम्हाला ओनर भेटणार होते, पण रात्री त्यांचा कॉल आला की मी अवेलेबल नसणार आहे, सो वॉचमनकडे चावी देऊन टाका. सो जे काही एक्स्ट्रा 1 मंथचं जे चार्जेस घेतात ते निगोशिएट करण्याचा काही चान्सच मिळाला नाही. सो ते पूर्ण डिपॉझिट त्यांनी ठेवून घेतलं. आणि आता एवढ्याचं काही नाश्ता सेंटर तर काही ओपन नव्हतं, मग चहा बिस्किट खाल्लं, रिद्वीसाठी डोनट घेतला. आय नो हेल्दी नाही पण कधीतरी चालतं. चावी हँड ओव्हर केली आणि आम्ही कॅब बुक करून एअरपोर्टला जायला निघालो. आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेसेजेसमध्ये सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे तुम्ही एवढ्या लवकर बँगलोर का सोडताय आणि नेमकं तुम्ही चालले तरी कुठे. तर झालंय असं की माझ्या मिस्टरांनी जॉब स्विच केलेला आहे, तर कामानिमित्तच आम्ही बँगलोरमध्ये आलो होतो आणि त्याचसाठी आम्ही बँगलोर सोडून पण जातोय. आणि आम्ही जातोय आमच्या महाराष्ट्रात मुंबईला. आणि खरंच कधी विचार सुद्धा नव्हता केला की आम्ही आयुष्यात परत कधी मुंबईमध्ये जाऊ. आणि आता असं झालंय की नेमकं आम्ही मुंबईच्या प्रेमात पडलोय की मुंबईच आमच्या प्रेमात पडलीये, कोणीच कोणाला सोडायला तयार नाही. आणि आता आम्ही चाललोय जीवाची मुंबई करायला. आज सकाळची फ्लाईट होती, त्यामुळे वेळ कुठे गेला ना कळालंच नाही. ब्रेकफास्ट केलेला नव्हता, त्यामुळे इकडे जरा खाऊन घेतलं. खूपच भूक लागलेली आणि हिला सर्दी झालेली, तरी ही कोल्ड्रिंक पिते आणि आम्ही सगळे कॉफी. फॉलो केलं नसेल तर जरूर फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.